बीपीचे जेवढे पेशंट आहेत, मॅडम पण आहेत आपल्या शुगर बीपीच्याच पेशंट, त्यांना पण कित्येक वेळा घरातून सुनेनं सांगितलं असेल किंवा डॉक्टरांनी सांगितलं असेल की डाएट फॉलो करा, एक्सरसाइज करा. पण इश्यू असा होतो सर की डॉक्टरांना त्यातलं पूर्ण नॉलेज नसल्यामुळे किंवा पेशंट जास्त खर्च सांगितलं की पेशंट घाबरायला होतात, पळायला होतात. जो डॉक्टर स्वस्त असेल तिकडे जाणारी टेंडन्सी आणखीन पण आपल्या लोकांमध्ये आहे. एखाद्या गोष्टीवर हजार लाख रुपये खर्च करतील, पण हेल्थ वर खर्च करण्यासाठी आपले पेशंट, आपली माणसंच म्हणा, जनरल टेंडन्सी खूप घाबरतात. 200चा सेंट सहज विकत घेतील, पण 4 रुपयाची गोळी सांगितली तर म्हणतात त्याच्यावर डिस्काउंट आहे का. ही आपली टेंडन्सी पहिली तर झालेली आहे. कशासाठी तर हेल्थसाठी. डॉक्टर सांगत असतात पण आपली लोक कोणीच ऐकत नाही, सिरियसली त्या गोष्टी घेत नाही. आणि दुसरी गोष्ट काय होती की डॉक्टरला त्या गोष्टीचं प्रॉपर 100% नॉलेज नसतं. त्याच्यामुळे डॉक्टर फक्त त्यांना सांगतो की डाएट फॉलो करा, एक्सरसाइज करा, पण काय करा हे कोणी सांगत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे कसं आहे की त्यांना पण एक पेशंट रिटेन्शन गरजेचं असतं. एकदा बीपी शुगरचा पेशंट एखाद्या डॉक्टरकडे अटॅच झाला तर तो 10 वर्ष, 15 वर्ष किंवा काही काही पेशंट मरेपर्यंत त्याच डॉक्टरांकडे जात असतात, तिथंच व्हिजिट करत असतात. गेले की डॉक्टर सुरू करतात, भरपूर डॉक्टर असे सुरू करतात की शुगर बीपी, अगोदर कन्सेप्ट नॉर्मल होती की शुगर बीपी चेक करायचं, आता डोळ्यांची तपासणी, कारण डायबिटीज असा डिसऑर्डर आहे, तुमचे डोळे खराब करण्याची ताकद त्याच्यात आहे. स्ट्रोक सारखी अटॅक, स्ट्रोकचे अटॅक आणण्याची डायबिटीज आणि बीपी मध्ये ताकद आहे, जे की जीव घेणे आहेत किंवा 90% लोक याच्यातून रिकव्हर होऊ शकत नाहीत. एवढी ताकद ह्या गोष्टींची आहे. त्याच्यामुळे आता डोळ्यांच्या तपासण्या करणं किंवा पायाला खालून मुंग्या येतात, काही जणांचं काय होतं की पायाला खालून सेन्सेशन जाणवत नाही, तर त्या तपासण्या करणं, डोळ्याच्या तपासण्या करणं, हे प्रकार करून त्यांचं एक कस्टमर 5-6 हजारापर्यंत जातं आरामात. गोळ्या औषधांचं 7-8 हजारापर्यंत जातं. पण पेशंट हा विचार करत नाही किंवा डॉक्टर पण हे म्हणजे त्यांना पेशंट रिटेन्शन आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत, ते 100% पेशंटला कधीच क्युअर होत नाही डॉक्टरांकडे. आता जर आपल्यात भरपूर लोक असतील मागच्या 15 वर्षापासून शुगर बीपी कमी करण्यासाठी गोळ्या खात आहेत, पण त्यांच्या दर 2-3 वर्षाला एखादी गोळी वाढलेलीच आहे, कमी कोणाची झालेली नाहीये. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. शुगरच्या गोळ्या, बीपीच्या गोळ्या, थायरॉइडच्या गोळ्या, ह्या जे काही गोळ्या आहेत, ह्यानी नेमकं आता हे बघा तुम्ही जे सांगितलं ना की कमी होत नाही, वाढतच जाते. ह्या गोळ्या हो शरीरावर इंटरनली काय इम्पॅक्ट करतात ते सांगायचे सर. सर, कसं आहे ना, ज्यावेळेस एखाद्याला डायबिटीज होतो, आता टाईप 2 डायबिटीजचा जो प्रकार आहे, जे की 90% लोकांना असतो, आणि टाईप 1 हा लहान मुलांमध्ये असतो. तर टाईप 2 डायबिटीजचा प्रकार आहे, हा ज्यावेळेस होतो ना सर, आपल्यात हार्मोन्स जे म्हणतो आपण बॉडीमध्ये जवळपास 8 प्रकारचे हार्मोन सिक्रेट होत असतात सर. मग त्यात थायरॉइडचा, पिट्युटरी ग्लॅन्डचा हार्मोन असेल किंवा इन्सुलिन ज्याला म्हणतो आपण, हा पण एक प्रकारचा हार्मोन आहे, संप्रेरकच आहे, जे की शरीरात नॉर्मली तयार होत असतं आपल्या. पण ज्यावेळेस एखाद्या पेशंटला डायबिटीज डिटेक्ट होतो, तर त्याच्या ज्या बीटा सेल्स असतात जिथून की इन्सुलिन हा हार्मोन तयार होतो, ह्या सेल्स सर 80% मेलेले असतात, 70 ते 80% मेलेले असतात. अरे बापरे. मग आता जे आपण डायबिटीजसाठी किंवा गोळ्या देतात ना, डायबिटीजच्या गोळ्या, तर ओके. त्या गोळ्या काय करतात सर, त्या गोळ्यांचं एकच काम आहे, ज्या 30% सेल्स शिल्लक राहिलेल्या आहेत ना, हा. त्यांच्या जाऊन बसायचं आणि त्यांच्याकडून जेवढं जास्त इन्सुलिन काढता येईल, म्हणजे जे लोक 100 लोक जे काम करत होते अगोदर, ओके ते ओके. फक्त 30 लोकांकडून काम करून घ्यायचं काम या गोळ्या करतात. कारण 70 ते 80% लोक मेलेली आहेत तुमच्याकडची, 100 मधली 70 लोक गायब आहेत तुमची, 30 लोक तुमच्या पैसे आहेत, आणि 30 लोकांना कडून या गोळ्या देऊन आपण 100 लोकांचं काम करून घेतो. ओके सर, आता मला अजून एक प्रश्न आहे. हा आपल्या सर, बोला. वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर तो रिकवर कसा होतो 100%? कारण लोक रिकव्हरीचं राहिलेले, 100. 30 लोक येस सर, राहिलेले. येस सर. हा. आता तुम्हाला एक 2 प्रकारचे कारण सांगतो. डायबिटीज जो आहे ना, टाईप 2 डायबिटीज मध्ये पण 2 प्रकार आहेत. एक इन्सुलिन डिपेंडेंट म्हणतात, की ज्या डायबिटीजला इन्सुलिनची खरंच, त्या डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिनची बॉडीला खरंच रिक्वायरमेंट असते. आणि दुसरा एक प्रकार असा असतो सर, इन्सुलिन नॉन डिपेंडंट, म्हणजे तुमचं इन्सुलिन तर रक्तात येतंय, पण ते इन्सुलिन काम करत नाहीये. आता काम का करत नाहीये, तर काय असतं, आपली जी सेल आहे बॉडीमध्ये, सेल्सचं आपलं शरीर बनलेलं आहे सगळं. तर ओके. एका सेलमध्ये ज्यावेळेस एनर्जी तयार करायची असते आपल्या शरीराला, ताकद जे आपण म्हणतो, आपण विकनेस येतोय, डायबिटीजच्या लोकांना बघा, अशक्तपणा, थकवा, हे 2 प्रकार सगळ्यात जास्त असतात त्या लोकांकडे. कारण त्याचं असं आहे की सर, त्याचं जे इन्सुलिन तयार होतंय ना बॉडीमध्ये, ते इन्सुलिन सेलमध्ये जात नाहीये, आणि ते सेलमध्ये न गेल्यामुळे एनर्जी तयार होत नाही. आता सेलमध्ये न जाण्याचं कारण हेच आहे की इनऍक्टिव्हिटी, जे डॉक्टर एक्सरसाइज करायला किंवा आपण एक्सरसाइज करा, डाएट करा जे म्हणतो, तर ओके. इनऍक्टिव्हिटी, तो माणूस हालचाल करत नाही, काम करत नाही, थकवा आलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या ज्या सेल असतात ना, त्या ब्लड मधलं जे इन्सुलिन आहे ते इन्सुलिन घेत नाहीत, आणि ते इन्सुलिन न घेतल्यामुळे शरीराला एनर्जी तयार होत नाही. ओके. तर ओके. शरीरात काय होतं की जर ती साखर जी आहे शरीरातली, ती त्या सेल्समध्ये गेलीच नाही,
इन्सुलिन जाऊन ते सेलचं दरवाजा उघडतं थोडक्यात सेलचा, आणि त्याच्यात साखर भरली जाते, आणि ती साखर मग ते सेल्स यूज करून शरीराला एनर्जी देतात. ओके. पण जो केस आहे डायबिटीजची, त्या केसमध्ये तो दरवाजाच उघडत नाही, कारण इन्सुलिन जो दरवाजा उघडायचं काम करतंय ना, ते इन्सुलिनच ती सेल घेत नाही, कारण त्याच्यावर एक प्रकारचं फॅट चढलेलं असतं असं म्हणू आपण. किंवा ओके. एखादी गोष्ट कशी असते की निरुपयोगी आपण वापरत नाही, तर ते हळूहळू गंजायला सुरू होते, खराब व्हायला सुरू होते. तशा येस. प्रकारे त्या सेल्स काम करायचं बंद करतात. मग ओके. त्या सेल्सनी काम करायचं बंद केलं तर ब्लड मधली जी शुगर आहे ती त्या सेल्स स्वतःमध्ये घेत नाहीत आणि एनर्जी प्रोड्यूस करत नाहीत. मग तो माणूस एकदम थकलेला, आळशी, त्याला थोडं उठून जायचं म्हटलं तरी त्याला नको व्हायला होतं. मग आपल्याकडे आल्यानंतर तो माणूस एक्सरसाइज करायला सुरू होतो. एक्सरसाइज त्यांनी करायला सुरू केली की सगळ्यात पहिले सर, बॉडीवर जर कोण म्हणत असेल की माझं फॅट कमी झालं, हे कमी झालं, कुणाचंच फॅट कमी सुरुवातीला होत नाही. सगळ्यात पहिले सिस्टीम ऍक्टिव्ह होते आपली हार्मोन्सची. येस. बॉडी आपली हार्मोन्सचं करेक्शन करायला सुरू करते. जशी जशी रिक्वायरमेंट वाढेल, एनर्जी वाढेल, किंवा आपण एक्सरसाइज फास्ट करतोय, तर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीराला सवय कळायला सुरू होतं की बाबा आता हा ऍक्टिव्ह व्हायला सुरू झालाय, याची बॉडी आता हलते. त्यानुसार सगळ्यात पहिले ब्रेन मधून पिट्युटरी ग्लँड्स असतील, ज्याला आपण थायरॉइड ग्लँड म्हणतो. बघा, पीसीओडी सगळ्यात पहिले एखाद्या वुमनला जर पीसीओडी असेल, वजन 8-10 किलो कमी होतं, पण पीसीओडी सगळ्यात पहिले गायब होतो त्या लेडीजचा. त्याचं येस. रिझन हेच आहे की तुमचं बॉडी ऍक्टिव्ह झाली, बॉडीला कळलंय की आता हा आळशीपणा करणार नाहीये, हा सगळं व्यवस्थित करतोय. आणि ज्यावेळेस त्या गोष्टी बॉडीला करायला चालू होतात, हार्मोन बॅलन्स बॉडी ऑटोमॅटिक करेक्ट करायला सुरू होते. आणि जसा हार्मोनल बॅलन्स करेक्ट होत जाईल, तसं तसं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जो प्रकार म्हणतोय, मी सांगतोय की इन्सुलिन दरवाजा उघडत नाही, तर तो वाढायला सुरू होतो. सेलचा दरवाजा उघडायला इन्सुलिन चालू करतं. दरवाजा उघडायला चालू केलं की रक्तातली जी साखर आहे ती त्या सेल्स मध्ये जाऊन एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. रक्तातली साखरेचं प्रमाण कमी होत जातं त्याच्यामुळे, आणि तुमची एनर्जी डबल होऊन जाते. आणि ओके. ह्याच गोष्टी होतात. आणि नंतर आपण काय करतो सर, आपण आता डाएट सांगतोय. डाएटमध्ये आपले जर डाएट आहे, आपण जो डाएट देतो एखाद्या पेशंटला किंवा कस्टमरला, त्यात लो कार्बोहायड्रेट डाएट आपण देतो. भारतीय जो आपले जेवण आहेत ना, भारतीय जेवण, भारत सध्या जगामध्ये टॉपची डायबिटीजची कॅपिटल बनलाय. म्हणजे डायबिटीज सगळ्यात जास्त भारतामध्ये आहे. देश पूर्ण जगाचा विचार केला तर. आणि बीपीचे पेशंट पण सगळ्यात जास्त सध्या भारतात आहेत. भारत हा जगातला एक नंबरचा कॅपिटल होत गेला डायबिटीजचा. कारण हेच आहे की आपण जे जेवण करतोय रोजचं सर, जवळपास तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, 80% आपण फक्त कार्बोहायड्रेट खातोय. मग ते भाकरीच्या स्वरूपात असेल, भाजीच्या स्वरूपात असेल, किंवा भाताच्या स्वरूपात असेल. आता आपण जर ताट बघितलं, आपलं जनरली भारतीय जेवण बघितलं, तर भाजी फक्त आपली एक वाटी असते आणि त्यासोबत आपण 2 भाकरी खातो. आणि प्रोटीनचा जर विचार केला तर डाळ आपण किती खातो, हे सगळ्यांनी 100 ग्राम डाळ केली तर घरात 5-7 लोकांचं वरण होऊन जातं सर. मग त्यातून बॉडीला आपल्या न्यूट्रिशन आणि प्रोटीन ह्या गोष्टी आपल्या डाएटमध्ये, इंडियन डाएटमध्ये जवळपास नाहीयेत. 80% आपण कार्बोहायड्रेट खातो. कार्बोहायड्रेट शरीरात जाऊन साखरेतच कन्वर्ट होतं सर. पण आपण जो डाएट देतोय त्याच्यात कार्बचे लेवल कमी आहे. आपण प्रोटीन इंटेक वाढवतोय. कार्बोहायड्रेट पेशंट माणूस आपण कमी खातो. म्हणजे जिथं आपण 3 टाइम भाकर खात होतो, तिथं आपण फक्त एकच टाइम भाकर खातोय. त्याच्यामुळे आपला कार्बोहायड्रेट इंटेक पण कमी होऊन जातो, आणि ऑटोमॅटिक रक्तात जाणाऱ्या साखरेचं प्रमाण पण कमी होत जातं. आणि जेवढी जाते तेवढी इन्सुलिन ऍक्टिव्ह झाल्यामुळे ती यूज हो केली जाते, त्याच्यात कन्वर्ट लगेच होते. त्याच्यामुळे सर ऑटोमॅटिक शुगर लेवल ब्लड मधले कमी होऊन जातात. आणि ते जे 30 लोक राहिली होती ती परत 100 होतात? नाही सर, ते वाढत नाहीत. पण फायदा काय होतो, ते 30 लोक जेवढं इन्सुलिन सोडतायत ना, तेवढं इन्सुलिन पूर्ण बॉडी युटिलाइज करून घेते. अगोदरची केस काय होती, 2 ज्या केस आहेत, ज्याला शुगरचा त्रास आहे आणि इन्सुलिन ऍक्टिव्ह नाहीये, हा. त्या 30 लोकांनी 1000 लोकांचं जरी काम केलं आणि अच्छा. रक्तात 1000 लोकांचं जरी इन्सुलिन टाकलं ना, तरी हा. ती इन्सुलिन रेजिस्टन्समुळे बॉडी वापरतच नव्हती तुमच्या, कारण तुमच्याकडे वेट आहे, फॅट आहे, आणि तुमची लिथार्जिक म्हणजे आळशीपणा आलाय. त्याच्यामुळे त्या ओके. सेल्स ते गेलेलं इन्सुलिन वापरतच नव्हत्या. आणि ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज, डाएट या गोष्टी प्रॉपर फॉलो करायला चालू होता, 30 लोकांनी 30च लोकांचं काम केलं तरी बॉडी साईड सफिशियंट होऊन जातं सर. वा. नक्कीच खूप सुंदर आणि अमेझिंग अशी सरांनी माहिती दिलेली आहे. आणि